असाच एक त्यांच्या वर्गाच्या बाहेर बसून शिकण्याचा पण अनुभव आहे ना. आणि वर्गात माठाला पण त्यांचा स्पर्श चालत नसेल. माझे वडील मला नेहमीच सांगायचे. हो यामन, शूद्रवर्णात जन्मल्यामुळे त्यांना वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागला. अनेक अडचणींना तोंड देत भीमरावांना शाळेत प्रवेश मिळाला. खालच्या जातीतून लोकांसाठी शिक्षण आणि प्रगतीचे सर्व दरवाजे बंद झाले. बरीच धावपळ करून आणि अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रामजी बाबांनी भिवाला शाळेत प्रवेश मिळवून दिला. पण शाळेतील भेदभाव थांबू शकले नाही. ते पिण्याच्या माठाला कधी स्पर्श करू शकले नाही. होय काका, एवढंच काय तर भिवाला तो शिकत असलेल्या वर्गात बसण्याची अनुमती नव्हती. भिवाला बसण्यासाठी घरून गोंडपाट आणावा लागत असे. हो, आणि तो गोंडपाट शाळेत ठेवण्याची व्यवस्था नसल्याने तो रोज सोबत घेऊन यायचा. खरं तर भीमरावांना शिकवण्यात शाळेतील शिक्षकांना अजिबात रस नव्हता. असेच दुर्लक्ष होत राहिले आहे. एक दिवस तो शाळा सोडून जाईल हे त्यांच्या लक्षात आलं. पण दिमागारी हार मानणारा मुलगा नव्हता. चल दादा, बसूया आपण. चल भिवा. नाही, मी इथेच बसणार. थांबा, गोंधळ करू नका. काय झालं ते सांगा. गुरुजी, हा विवा खालच्या जातीचा असून आमच्यात बसायला बघतो. डोकं फिरलंय का तुझं? अरे तुझी एवढी हिंमत, या मुलांची बात करतोय. चल्ली चल्ली गे वर्गाबाहेर. पण गुरुजी, माझा तर याच वर्गात प्रवेश झाला आहे. तुझा वर्गात प्रवेश झाला तर काय? तू या वर्गात विकत घेतलायस का? मी म्हणतो ना, चल्ली निघ इथून, निघ. पण गुरुजी, आम्ही बाहेर कशी शिक्षण घेणार? इथून बाहेर ना, तिथे आपला गोंडपाट ना, तिथूनच दुरून बघ. पण गुरुजी, सगळी मुलं तर वर्गात बसून शिकत आहे. आम्हीच का बाहेर बसायचं? माझ्याशी काय करतोय? चल्ली निघ. आपला गोंडपाट ना आणि बस. शाळेत मला का दूर बसविले जाई. शाळेत मला का दूर बसविले जाई. अन्याय मजवरी गाढोबा होई. शाळेत मला का दूर बसविले जाई. गुरुजी, मला काहीच ऐकू येत नाही आणि फळावरचंही काहीच दिसत नाही. गुरुजी, इथून सुद्धा मला काहीच ऐकू येत नाही हो. शाळेत मला का दूर बसविले जाई. शाळेत मला का दूर बसविले जाई. अन्याय मजवरी गाढोबा होई. शाळेत मला का दूर बसविले जाई.
अशी कोणती वस्तू आहे जिला आपण बघू शकतो पण हात लावू शकत नाही? हा पाण्याचा मान, ज्याला मी फक्त पाहू शकतो पण हात लावू शकत नाही. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. दोष देव कुणा, दोष देव कुणा, दोष देव कुणा. बाबासाहेबांच्या जीवनावरील हा प्रसंग पाहून म्हणावेसे वाटते, कोई चिल्ला कर गया, कोई चीख कर चला गया. स्कूल के बाहर बैठने वाला बच्चा भारत का संविधान लिखकर चला गया, भारत का संविधान लिखकर चला गया. बाळगृहाला हे कळतच नव्हतं की आम्ही सर्व मानव समान असून आमच्याच वाट्याला अशी का वागणूक. त्यांच्या बालपणी खेळत असताना सुद्धा, त्यांना काही कळत नसताना सुद्धा. होय काका, एका विशिष्ट समाजाने, एका विशिष्ट समाजाच्या लोकांवर केलेला हा अन्याय होता. एवढेच नाही अमन, एकदा बाळविवाह शाळेमधून परत येत असताना चालून चालून खूप दमला होता. त्याचा गळाही खूप कोरडा झाला होता. तहान लागल्यामुळे त्याचा जीव व्याकुळ झाला होता. तेव्हाच त्याला एक विहीर दिसली. तहान लागल्यामुळे त्याच्या मनात दुसरा कोणताही विचार आला नाही. त्याने सरळ विहिरीकडे धावलो. तिथे आजूबाजूच्या काही महिला पाणी भरण्यासाठी येत होत्या. भिवाने त्या विहिरीतून पाणी काढले आणि प्यायला लागले. पाणी पित असतानाच त्याच्यावर उच्चवर्णीय लोकांनी हल्ला केला. तो आमची विहीर बाटवली असे शाब्दिक वार केले. त्याला पाणी तर पिऊच दिले नाही, पण त्याच्यावर हल्ला करून त्याला रक्तबंबाळ केलं आणि तिथून हाकलून लावलं. त्या एवढ्याशा जीवाला काय कळत होतं की फक्त पाण्याला स्पर्श केल्यामुळे मी त्यांची विहीर बाटवली म्हणून.
मी फक्त पाणीच तर पिलो. आता परत नाही पिणार. मला जाऊ द्या. याचं काय सांगा ऐकू रे? मार याला. इनका होते हुए जिनको जीने ना दिया, रोटी की बात ही क्या, पानी पीने न दिया. ऊंचे लोग के जो बड़े मगरूर हुए, पुरानी साथ के ही नशे में चूर हुए. कोई ना बोल सका, सुबह ना बोल सका, ताकत तराजू में कोई ना तोल सका. यूं ही सब चलते रहे, हाथ सब मलते रहे, गम के साँच में ही लोग वो ढलते. लहानपणी हा प्रसंग घडला असता तर कदाचित मी नसतं सहन करू शकलो. मी शाळाच सोडून दिली असती. पण कमाल आहे बाबा भीमरावांची. मी तर ऐकलं की त्यांचं बैलगाडी चालकांना पण मिटाड होतं म्हणून. आनंदा व भीमरावांना गाडीत बसू सुद्धा दिलं नव्हतं. हो अमल, एकदा त्यांचा मोठा भाऊ आनंदराव व भीमराव यांना गोरेगावला जायचे होते. त्यांच्या वडिलांची नोकरी तिथे होती. वडिलांचा निरोप न मिळाल्यामुळे ते दोघे मसूर स्टेशनवर उतरले. त्यांनी काही वेळ स्टेशनवर वाट बघितली. संध्याकाळ वाजणार आहे तेव्हा तिथल्या स्टेशन मास्टरला त्यांच्यावर दया आली आणि त्यांची विचारपूस केली. स्टेशन मास्टरला आधीच थोडी चुकचूक लागली होती. स्टेशन मास्टरने बैलगाडी चालकाशी या दोन भावंडांचं बोलणं करून त्याने गाडी भाड्याने देण्याचे कबूल केले आणि बैलगाडी चालकाने त्या दोघं भावंडांना गाडीत बसवलं. पण अचानक त्यांना गाडीतून उतरवून दिले. काय? खाली उतरवून दिलं? असं नेमकं काय घडलं असेल? चल तर आपण बघूया. दादा नाही आले? आपली वाट पाहून गेले असतील का? भीमा, मला पण तीच समजत नाही. मला वाटलं ऑफिसातून एखादा माणूस पाठवतील, पण इथे तर कोणीच दिसत नाही. आता काय करायचं? मी पाहून येतो, तुम्ही इथेच थांबा. सोमा आणि राजा, आता इथेच थांबायचं, कुठेच जायचं नाही, समजलं ना? दादा दिसले का? अरे पोरांनो, कुठे जायचंय तुम्हाला? अरे घाबरू नका, मी स्टेशन मास्टर आहे. शांतपणे सांगा, मी तुमची मदत करेन. आमच्या दादाकडे गोरेगावला. अरे वा, धीट मुले आहे तुम्ही. पण तुम्ही इथून जाणार कसे? तुम्हाला घ्यायला कोणी आलं नाही का? कोण ते दादा ना? ते येणार आहे का? येतील ते नक्की. घाबरू नका, मी तुम्हाला मदत करू शकतो. चांगल्या घरची मुली दिसता तुम्ही. नाव काय आहे तुमची? सांगा बरं. माझं नाव भीमराव, हा माझा भाऊ आनंदराव आणि हे माझे भाचे सोमा आणि राजा. तुमचं आडनाव काय? आंबेडकर. जात कुठली तुमची? महार. अहो काका, सांगा ना, आम्ही चांगल्या
करायचे ते आपल्यालाच करायचे. मामा मला तहान लागली आहे, पाणी दे. थांब देतो. पकिलीतलं पाणी संपलंय बरं का, आता थोडंच उरलंय, पुरवून पी. एक बोला तिथेच थांब, आमच्या जवळ येऊ नकोस. बाबू इथेच बरं, त्यांना पण घेऊन जा. ही तर वरच्याकडची दिसत आहे. मनापासून मी तुला काही वेगळं सांगत होतो का? त्यांना पण मिस्टर फसलो होतो. जोखीम तर आहे, पण मुलेही मुले असतात, कोणत्याही जातीचे असो. आता मला सांग, यांना मी स्टेशनवर बसून ठेवू शकतो का? हे बघ, तू तुझं तोंड उघडू नकोस आणि यांना पण तोंड उघडू देऊ नकोस. तुम्ही जे म्हणता ते खरं आहे, पण भाडं दुप्पट मिळेल का? अरे पोरांनो ऐका, कसा बसा एक गाडीवाला तयार झाला आहे, पण दाम दुप्पट द्यावा लागेल. मान्य आहे का? हो चालेल, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी नेतो, पण बैलगाडीत बसायचं नाही हा. सामान उचलायचा आणि मागे चालत यायचं. आणि कोणी विचारलं तर तुमचा माझा काही संबंध नाही. विचारल्याशिवाय तोंड उघडू नका. हे जर कोणी पकडलं तर मी गोट्यात येईन आणि मला धंदा पुढे येईल. हे बघा, गावाबाहेर गेल्यावर गाडी बसवतो, मी पुढे जातो, लगेच येऊ नका. 15-20 पावलं पुढचा मग या. दादा बसायचं का आता आम्ही गाडी? तुमच्यापैकी गाडी कोण चालवते? म्हणजे तुम्ही गाडीने चालवणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर गाडीत बसले तर मी वाटणार, म्हणून मी काही गाडीत बसणार नाही. तुमच्यातला सीट कोणी गाडी चालवणार आणि मी मागे चालत येणार. जमते ना की जाऊ परत? असं कसं? आम्ही बैलगाडी केली, आम्हाला चालवता येत नाही, म्हणूनच ना तुमचं सगळं ऐकलं. मग आता अडवणूक कशाला करता? एक बोला, तू आहेस कोण? उगाच तोंड उघडू नको. येत नसेल तर जा तुम्ही परत. सांग पटकन. नाही नाही, चालव तुम्ही बैलगाडी. भीमा, तुला जमेल का? हो हो.
एवढा अपमान होऊन सुद्धा ते खचले नाही आणि तो एवढ्याच अपमानाला खचून आत्महत्या करण्यास निघाला होता. एवढा अपमान होऊन सुद्धा ते थांबले नाही. ते वयाच्या 15व्या वर्षी मॅट्रिक पास झाले आणि मॅट्रिक पास झाल्यानंतर रामजी बाबांना आपल्या लाडक्या भिवाच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आणि मग काय लागले रामजी बाबा मुली बघायला. एके दिवशी रामजी बाबा रस्त्याने जात असताना त्यांची नजर एका 9 वर्षाच्या मुलीवर पडली. त्याच का रमाबाई? त्याच रमाबाई, ज्यांना हे माहिती नव्हतं की त्यांचं लग्न एका वादळासोबत होणार आहे. कसं झालं त्यांचं लग्न? अरे अमर, त्यांचं लग्न काही एवढ्या पण मोठ्या थाटामाटात झालं नव्हतं. अगदी साध्या पद्धतीने त्यांचं लग्न केलं होतं. त्यांचं लग्न मुंबई येथील भायखळा मच्छी मार्केटमध्ये झालं. तेथील एका दुकानाच्या पोट्याचा वापर स्टेज म्हणून केला होता. खालून वाहणाऱ्या नालीतील पाण्याचा वास सुद्धा येत होता आणि बाजार भरण्यापूर्वी त्यांचं लग्न आटपायचं होतं. सांगा ना काका, मला आणखी काय काय झालं होतं त्यांच्या लग्नात? चल तर आपण बघूया त्यांचा लग्नाचा सोहळा. चला तर बघूया बाबासाहेब आणि रमाईच्या विवाहाचा सोहळा. ए दिघ्या, लहानाशी असं वागतात का? मोठ्या लेकरांना सांभाळून घ्यायचं असतं. मग तुम्ही का असं वागले माझ्या शंकराशी? लहान आहे तो. एवढी नुसतं बघत उभा राहिला होता आणि खाली पडलेली जांभळं उचलायला लागला. मग का आमच्यातला वाटा त्याला देऊ का? मग काय झालं? एवढी मऊ जांभळे आहेत अंगाला. तुम्ही काय मेहनत घेतली? मी का म्हणून जांभळं द्यायची? असं झाड म्हणायला लागलं तर चालेल का? शेतपर्यंत. होय, शंकराला शंकराचा वाटा द्यायलाच हवा. ही की शंकरा, तुला जांभळं. बेटा, तुझं नाव काय? रमा. वडिलांचे नाव? भिकू धुत्रे. सुभेदार, आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा. रामे, हे मास्तर होते मिलिटरीच्या शाळेत. नीट बोलत हा. पण आज इथे मी शिक्षक म्हणून आलेलो नाही आहे. मला काही प्रश्न पण विचारायचे नाही. जे काही विचारायचं आमची तुळसा विचारेल. काय तुळसे? होय, मला सांगा आता, आपल्याकडे पाहुणे आले आणि गोड थोडासा स्वयंपाक
करायचा असेल तर काय करणार? पुरणपोळ्या. स्वयंपाक खोलीत गेल्यावर लक्षात आलं की गाडीचा डब्बाच रिकामा आहे. मग आता गुळपोळी बनवेल की? अगं बाई, आणि पीठच नसेल तर मग आता गुळ शेला आणि भातखाऊ घालेल की? अगं बाई, ये इकडे. झालंच मग, मला मुलगी पसंत आहे. काय ग तुळशी, जमेल ना? हो, तिला आम्ही पसंत केलंय, पण तुम्हाला पण मुलाला बघायचं असेल मग त्याला न बघता पक्का कसं करणार? आता तुम्ही ठरवलेलं ते का चूक आहे का? तुमच्या मुलाशी आमच्या मुलीची सोयरी होती आहे. एवढा मोठा शिकलेला मुलगा लगीन करायला तयार आहे. हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खायला अन्न नाही आणि आपण तांदूळ दळायचे नवरा नवरीच्या अंगावर. मला नाही पटत ते. पण मग दादा, ते तांदूळ नाही टाकायचे तर आशीर्वाद कसा द्यायचा? आशीर्वाद द्यायचा ना, मग त्यासाठी तांदूळच उधळायचे असं थोडीच आहे. आपण फुलं उधळूया. चला मग, लावायचा का लग्न? थोडी सागरानिया, थोडी शंखरीची
त्यांचा विवाह पाहायला मिळाला नव्हता, तरी आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा पुरेपूर प्रयत्न केला की आपल्याला त्या क्षणामध्ये घेऊन जावं. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा विवाह 4 एप्रिल 1906 रोजी मच्छी बाजारमध्ये पार पडला होता. त्यांच्या विवाहाच्या वेळी बाबासाहेबांचे वय 15 वर्ष तर रमाई यांचे वय 9 वर्ष होते. आणि हाच तो दिवस असेल जेव्हा रमाईनी बाबासाहेबांच्या प्रत्येक वळणावर येणाऱ्या प्रत्येक संकटांना साथ देण्याची शपथ घेतली असेल. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते, रमाई होती भीमाच्या माझा काळजाचा तो तुकडा, किती शोभून दिसतोय भीमा संग माझ्या रमाईचा तो मुखडा, असं सोन्यानं मडवून घडवून दिलं ते घरदार, असं सोन्यानं मडवून घडवून दिलं ते घरदार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार. आणि आता आपल्या समोर घेऊन येत आहेत वर्ग 1ली व 4थीच्या मुली एक सुंदर असा डान्स परफॉर्म. सर्व मुलांना व मुलींना ऍक्टिंग करण्याचा चान्स मिळावा
म्हणून बाबासाहेब आणि रमाईच्या भूमिकेत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना पात्र देण्यात आलेले आहेत. सोबतच सर्व पालकांना विनंती करते की आपणा सर्वांना धम्मदीक्षेचा प्रसंग आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचा प्रसंग अनुभवायचा आहे. त्यामुळे कोणीही आपली जागा सोडून जाऊ नका प्लीज. एवढ्या मोठ्या माणसाचं लग्न एवढ्या साध्या पद्धतीने? हो, मग काय. काका, आता तर बाबासाहेबांचं लग्न झालं, मग त्यांचं शिक्षण थांबवून ते संसारात रमले असतील ना? नाही रे वेड्या, त्यांची ती वृत्तीच नव्हती. बालपणीपासूनच त्यांना शिक्षण घेण्याची आवड होती आणि त्यांना तर आणखी उच्च शिक्षण घ्यायचं होतं. आणि रमाबाई पण कितीतरी मोठं म्हणायचं. त्यांनी बाबासाहेबांना घर सांभाळून उच्च शिक्षणासाठी मदतच केली. लग्नानंतर सुद्धा त्यांनी कॉलेजला जाण्यास सुरूच ठेवले, तेही उच्च जातीच्या विद्यार्थ्यांसारखंच. भारीच. लग्नानंतर सुद्धा शिक्षण सुरूच ठेवलं. काका, ज्या प्रकारे लहानपणी सुद्धा शाळेत त्यांच्या जातीमुळं जसा त्रास देण्यात आला, तसाच त्रास कॉलेजमध्ये सुद्धा देण्यात आला असेल का? हो अमन, शाळा असो किंवा महाविद्यालय, त्यांना जातीमुळे अपमानाचे चटके क्षणोक्षणी सहनच करावे लागले. तुला माहिती आहे, बाबासाहेब माध्यमिक महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांना एक ब्राह्मण शिक्षक होते. ते शिक्षक असून सुद्धा बाबासाहेबांचा द्वेष करत असे. पण का काका, एक शिक्षक असून सुद्धा इतका द्वेष? अरे, कारण बाबासाहेब अस्पृश्य असल्यामुळे त्यांचे वाचन व लेखन हे त्या शिक्षकाच्या मानसिकतेला पटतच नव्हतं. त्यांना माहिती होतं बाबासाहेब हे अस्पृश्य समाजातील आहे. जिथे जर त्या लोकांनी श्लोक ऐकले तर त्यांच्या कानात गरम तेल ओतल्या जायचे, म्हणले तर जीभ कापल्या जायचे. आणि हा तर मात्र संस्कृत शिकण्यासाठी माझ्या वर्गात येत आहे. काका, आपल्याला शिक्षण घेण्यासाठी सुद्धा परवानगी नव्हती. ऐकले तर कानामध्ये तेल आणि म्हटले तर जीभ कापल्या जायची. बाप रे, इतकी भयानक मानसिकता या लोकांची. चल तर अमन, तुला दाखवतो त्यांचा संस्कृतचा वर्ग. नमस्ते मुलांनो, बसा आता खाली. अभ्यास कसा चालू आहे मुलांनो? खूप छान चालू आहे गुरुजी. वा वा, अतिउत्तम मुलांनो, अतिउत्तम. बरं, आता मला सांगा, आपण कोणता विषय शिकणार आहोत? अतिसुंदर, अतिसुंदर. चला तर आज आपण संस्कृत शिकणार आहोत. काढा मग सर्वजण नोटबुक बाहेर. चला तर आता मी तुम्हाला एक वाक्य देतो. ते वाक्य तुम्हाला घरी जाऊन संस्कृतमध्ये भाषांतर
होऊनही त्यांनी संस्कृत विषयाचे ज्ञान घेणे थांबवले नाही, तर त्यांनी संस्कृतचे ज्ञान मिळवलेच आणि अशाच परिस्थितीला सामोर जाऊन त्यांनी BAची पदवी मिळवली. हेच शिक्षण घेताना त्यांना याची जाणीव सुद्धा होती की त्यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षणास मदत केली होती. त्याच मदतीची परतफेड म्हणून बडोद्याला नोकरीत करण्याचे ठरवले आणि ते रमाईला सांगून बडोद्यास निघाले की मला बडोद्याला 10 वर्ष नोकरी करायला जायचे आहे. बापरे, 10 वर्ष? मग त्यांनी रमाबाईला सोबत नेले असेल ना काका? नाही अमोल, कारण बाबासाहेबांनाच आधी बडोद्याला राहण्याची व्यवस्था नव्हती आणि त्यांना नोकरीवर पण रुजू व्हायचे होते. कुठे राहिले असतील ते? मिळाली ना जागा, पण तिथे सुद्धा त्यांची जात माहिती होताच त्यांना तिथून सुद्धा हाकलून देण्यात आले आणि तिथे ते नोकरी करण्यास गेले होते आणि तिथे तर एका शिपाईकडून त्यांचा अपमान करण्यात आला. काय? एक शिपाई कसा काय अपमान करू शकतो त्याच्यापेक्षा उच्च पदावर असणारा अधिकाराचा? बघ, सांगतो तुला. या ऍक्टमध्ये वर्ग 5, 6, 7 आणि 800 मुलं आपल्याला दिसणार आहेत. बाबासाहेबांना जेव्हा बडोदा ऑफिसमध्ये आणि पारसी या धर्मशाळेत जेव्हा अपमानित करण्यात येतो आणि त्यानंतर ते जे संकल्प घेतात, तर त्यावर हा ऍक्ट जो ड्रामा आहे तो डिपेंड आहे आणि तो आपल्याला पाहायचा आहे. तर तुमच्यासमोर घेऊन येत आहे संकल्पभूमी ह्या प्रसंग. इथे रूम मिळेल का भाड्याने? तुमचं नाव? भीमराव आंबेडकर. हिंदू? हो, हिंदू. जात? महान. माफ करा, रूम नाही. फक्त एका आठवड्यासाठी. फक्त एका आठवड्यासाठी? माझं हॉटेल बंद करायचं आहे का? दुसरीकडे शोधा रूम. देखो देखो रोशन, पैसेंजर थे. आओ आओ, तुम अकेले हो? हाँ, मैं अकेला हूँ. बस इतना ही लगेगा कि? हाँ, आओ आओ. ओ खुदा, रोशन रोशन, वो फांसी नहीं हुई, उसने सुतल दृष्टि नहीं पहना है. तुम कौन है? तुम पार्टी नहीं है? मैं पार्टी हूँ. हमको बेवकूफ समझ रहा है? ठीक है, तुम्हारा सुंदर दिखाओ. चलो दिखाओ, बताओ. मैं हिंदू हूँ. तुम यहाँ नहीं रह सकता है. यह धर्मशाला हमारी बिरादरी ने खाली 5 लोगों के लिए बनाया है. मैं समझ गया. मैं पार्टी वाला चक्कर में आपको भी अच्छी आमदनी मिलेगी. मैं यहाँ रहूंगा. जैसे ही मुझे रूम मिलेगी मैं यहाँ से चला जाऊंगा. मैं ऑफिसर हूँ, अकाउंटेंट डिपार्टमेंट, बड़ौदा स्टेट. हाँ ठीक है. तुमको 1 दिन का खाना भाड़ा देना पड़ेगा, बोर्डिंग और लॉजिंग का, और तुमको रजिस्टर में नाम लिखना होगा पारसी. थैंक यू. मैं इसके वास्ते खाना लाती हूँ. इस कमरे में नहीं दे सकता है तो हम तुमको दूसरा कमरा देगा. सामान उठाओ और आओ हमारे साथ. आओ, तुमको यही कमरे में रहना होगा, ठीक है?
सांगितलं ते? पाणी नाही आहे. करते काय आहे मग? पाणी नाही आहे. बघा, तुम्ही सिनियर ऑफिसर असाल, पण तुम्ही या पाण्याला स्पर्शही करू शकत नाही. जर महाराजांना ही गोष्ट माहिती झाली तर? जा, बोला, आम्ही नाही घाबरत. हा आमचा धर्माचा प्रश्न आहे. महाराजांना जर तुम्हाला पाणी पाजायचं असेल तर ते तिच्या महालातून आणतील. ते महाराज आहे, ते काहीही करू शकतात. ते नोकरीला ठेवू शकतात तुमच्यासारख्या घाणेरड्या अस्पृश्य लोकांना. याने आपली धर्मशाळा वाढवली. याला आपल्या धर्मशाळेत राहायचा अधिकार नाही आहे. चला नारायण, समजून घ्या. तू कोण आहेस? मी एक हिंदू आहे. मला माहित आहे तू कोण आहेस तर. तू एक अस्पृश्य आहेस आणि तू आमची धर्मशाळा पाठवलीस, अपवित्र केलीस. तू इथून आता चालता हो. आता रात्रीची वेळ आहे, त्यामुळे मी सकाळी इथून निघून जाईल. मला फक्त तुम्ही 8 तासांची सवलत द्या. माझ्यासारख्या परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या व्यक्तींसोबत जर का अशा प्रकारे मानहानीची वागणूक मिळेल तर माझ्या समाजातील इतर लोकांना कशी वागणूक मिळत असेल? मी संकल्प करतो की मी माझे संपूर्ण आयुष्य या माझ्या अस्पृश्य समाजातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यतीत करेन. मी संकल्प करतो की मी त्यांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देईन. मी संकल्प करतो की मी या देशातील स्पृश्य अस्पृश्यतेचा भेद कायम मिटवून टाकेल. मी संकल्प करतो की मी या देशातील संपूर्ण अस्पृश्य समाजाला त्यांचे सामाजिक न्याय, समता आणि बंधुता मिळवून देण्यासाठी माझे संपूर्ण जीवन व्यतीत करेन. त्यांचा अपमान आणि काठ्यांनी मारहाण सुद्धा. किती हा अमानुषपणा. इतका अपमान होऊनही त्यांनी त्यांची नोकरी सुरूच ठेवली की सोडून दिली? ते एक स्वाभिमानी व्यक्ती होते. इतका अपमान होऊन ते कसे राहणार? तुला तर दिसलंच असेल. त्यांनी संकल्प केला की मी जर आपल्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर स्वतःला गोडी झाडून घेईन. आणि अशा प्रकारे बाबासाहेब तर झटलेच, पण त्याचबरोबर रमाबाईंचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. बाबासाहेब परदेशी शिक्षण घेण्यास गेले असताना रमाबाई सुद्धा दारिद्र्याशी संघर्ष करून घर सांभाळायच्या. काका, बघूया का त्यांचा संसार?
या ॲक्टमध्ये आपण बघणार आहोत की बाबासाहेब आणि रमाबाई यांचा संसार कसा चालत होता. तर या ॲक्टमध्ये बाबासाहेबांच्या भूमिकेत प्रियदर्श पाटील आणि रमाबाईच्या भूमिकेत सिद्धी मेश्राम हे दोघे तुम्हाला दिसणार आहेत. काय करा मी अभ्यास करत होतो ना. किती हा अभ्यास, लय वेळ झालाय, जेवण तरी करून घ्या. तुला किती वेळा सांगितलं की अभ्यास करत असताना मला हात नको देत जाऊ. पण साहेब जेवण तर करून घ्या. राहू, एक दिवस जर मी जेवण नाही केलं तर मी मरणार नाही. बघितलं तुम्ही कशा प्रकारे बाबासाहेबांनी समाजासाठी प्राण पणास लाविला होता. त्यांना जेवण करण्याची सुद्धा शुद्ध नव्हती आणि रमाईला तर माहिती होते की हे सर्व संघर्ष व अभ्यासे बाबासाहेब आपल्या समाजातील तळागाळातील लोकांना अधिकार मिळावे त्यासाठी करत होते. आणि रमाई सुद्धा कोणतीही तक्रार न करता बाबासाहेबांसोबत नांदिल्या आणि संसारात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगात बाबासाहेबांसोबत खंबीरपणे उभे राहून प्रत्येक प्रसंगांवर मात केली आणि पतीने पत्नीसोबत कसे राहावे आणि पत्नीने पतीसोबत कसे व नांदावे याचा आदर्श आपल्याला दिलेला आहे. आता तुमच्या समोर घेऊन येत आहे 5, 6, 7 व 8वीच्या मुली एक डान्स परफॉर्मन्स. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया.